त्याला म्हणलं बा घ्या मग तुमचं शूटरचं दुकान बाहेर घेतलं मग ते नवी दुकान बाहेर. मग काय भाऊ ते राहावं लागले दुकान तेवढं झाले भाऊ आमचे महाराज. मग काय याला म्हणलं की आपली गाडी इकडे जाऊ आपण गाडी लावून देऊ. मग काय भाऊ तेवढा महाराज बी चॅलेंज मावा कुल्फीची गाडी घेतली बाई. तेवढं झालं भाऊ कैलास कैलास म्हणतो मला चार्जर दे लागलं मा मागं. मग काय दिलं भाऊ मग कैलास चार्जर कैलास चार्जर कैलास दे कैलास तडी. तेवढं झालं भाऊ सनी सनी काही कामधंदी करत नाही नुसतं येऊन बसतोय भाऊ झोपतोय तो नुसतं. मग काय महाराजला म्हणलं तुम्ही घ्या आईस्क्रीम बनवून तर मी दुकान लावतो मग मी लावलं भाऊ दुकान. मग काय गेलो भाऊ आपल्या शुभमकडं शुभमकडून 10 रुपयात एक सामान घेतलं पण त्याचं नाव काही सांगत नाही तुम्हाला मी काय घेतलं तर तुम्ही लय भारी भाऊ. मग काय भाऊ महाराजला हातलं म्हणलं आपण म्हणलं महाराज चाललो घरी आता महाराज म्हणते बरं जाय भाऊ मग आता काय करणार तू बी. मग काय निघलं वर रस्त्यानं आलं भाऊ मग आश्वेट मेडिकल जाऊ म्हणलं आता आहेच की तिथला जाऊ आता डबं आलो भाऊ मग मी आता काळेच्या हॉटेलजवळ. हो मग काय भाऊ आलो भाऊ काळेच्या हॉटेलच्या पुढं मागं फिरून पाहत बापरे बाप किती लांब होती हॉटेल. मग काय चालत चालत आलो भाऊ घराजवळ म्हणलं आता दर्शक राहिले चालत चालत जाऊ आता आहेच किती लांब. मग काय आलो भाऊ घरी म्हणलं आता आईल म्हणून दूध आण खारी आण. घरी येऊन पाहिजे तू आईच आपल्या आधी चहा पिऊ राहिली मग काय मी ठेवला भाऊ डब्बा तिथं. आई मग काय भाऊ माझं दिले भाऊ आईजवळ पैसे आईला म्हणलं 10 रुपयात दूध आण 10 रुपयाचं बिस्किटचं पुढं आणि ते 10 रुपये इकडे घे तिच्यावर महाराष्ट्राचं कुठं येतं कारण की मी 10 रुपये काही मोडत नाही होती. मग मी आधी 10 रुपये घेतले आणि ते 10 रुपये दिले व देवरात ठेवून. मग काय आईने पैसे घेतले कालची खारीन काळाच्या बाजूला भाऊ मला काय भाऊ मग आता इलाज नाही दिली चालते मग केला भाऊ चहा कसा बी. मग काय म्हणलं चाला आता आंघोळच करून घ्यावं चाललं भाऊ मग आंघोळीले. मग काय केली भाऊ मग मी आंघोळ केली आणि मग घेतलं बा रेणुका मातेचं दर्शन आणि तुला म्हणलं होतं मी महाराज आपली जे ठेवलं देवरात तेव्हा मग ते शिकेलं देवरात कारण की मला माहिती महाराज प्रताप देव नव्हते पण त्याच्याच मूळ मंत्रात देवी मग मी देव मानतो बदल. मग काय घर घेतलं बोलावून आणि निघलो कामावर. मग काय आलं बा पुढं आणि मग घेतलं गेट लावून गेट घेतलं लावून आणि निघलो मग पुढं आता. मग काय आलो बा पायंदळी काळेचे हॉटेल लोक आलो बा पायंदळी आणि मग असं वाटलं की बा आलं जवळ. मग काय पायता आलो बा दुखण्याजवळ मग घेतलं राणाजीचे दर्शन कारण की राणाजीचे दर्शन घेतल्याशिवाय मी की पुढं जात नाही कारण की इथूनच माझ्या कामाची सुरुवात होती. आलो बा मग दुकानावर आला तुम्हाला तर माहिती दुकान कोणते आपलं जे राणा ज्यूस सेंटरचे तिथले सगळे फेमस दुकान या मग एखाद्या वेळेस लस्सी प्यायले भेटू मग आता समोरच्या ब्लॉगमध्ये.